नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पुणे नगर रोडवरील श्री उपहारगृह पेरणे वाटा येथे. हे आहेत त्यांचे मालक वायकर दादा. गोल्डन दादा नमस्कार. नमस्कार. आपल्या पुणे नगर रोडला ही थोडंसं वेगळी कन्सेप्ट आहे. हे कसं सुचलं तुम्हाला की स्नॅक्स असेल, जेवण असेल, सगळं तुम्ही एकाच छताखाली आणताय? हे मला एक कशी आयडिया आली की आपल्या नगर रोडला असं प्युअर व्हेज, पुरणपोळी आणि जी पुण्याची पुणेरी स्पेशल मिसळ म्हणतो आपण. हां. त्या मिसळमध्ये जरा वेगळीच चव आहे, तुम्ही पाहिली असेल. हां, मी पाहिलं. तर श्री उपहारगृहाचं या आपल्या नगर रोडला पहिलीच ब्रँच आहे आणि त्यांचं 1940 म्हणजे 40 वर्ष झाले त्यांना. अच्छा, म्हणजे या मिसळ 40. व्यवसायामध्ये. ओके, 40. एक नाश्त्याचं पण होईल आणि एक प्युअर व्हेजचं जेवण. अच्छा. एक माझा ते संकल्प आल्यामुळे मी म्हणलं आपलं प्युअर व्हेज पण होईल आणि जेवण पण होईल आणि त्याच्यामध्ये आपण पुरं पाणीपुरी. अच्छा, हां, मग तेच मला थोडंसं कसं वाटलं की आपण हॉटेलला गेलं की जेमतेम की एक रेस्टॉरंट असतं, तर मग तिथं फास्ट फूड किंवा काही भेटत नाही. आता इथं तुम्ही ते पाणीपुरी असेल, आता नवीन सगळ्या काही गोष्टी चालू करतो आपण इथं. हे कसं थोडंसं वेगळंच आहे. हे कसं सुचलं तुम्हाला? थोडक्यात ते आम्ही गोल्डन फूड कोर्ट म्हणून त्याला एक नाव दिलं की बाबा इथे आले लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना जे पायी व्हेज आहेत ते व्हेज आयटम इथं खायला भेटले पाहिजे. चालतं. आता पुणे नगर रोडला आपल्याला पुरणपोळी अजून कोण देत नाही, पण आपण चालू करतो. पुरणपोळीची एक कन्सेप्ट चालू केलेली आहे. तसंच तुमच्या कोथिंबीर वड्या, पराठे सगळे म्हणजे पूर्ण आयटम आहेत. व्हेजचे जेवढे मिळतील तसे आमच्याकडे जवळजवळ 70 ते 65 आयटम आहेत. तर ते आम्ही पूर्ण द्यायचा प्रयत्न करतोय इथे. ओके, म्हणजे आता आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप जसं गिरायकाचा रिस्पॉन्स आहे तर त्या पद्धतीने आपण करतोय आणि चांगले स्टँडर्ड कस्टमर आहे. तुम्ही तर पाहता येते भरपूर आहे. पार्किंग पहा, पूर्णपणे एकदम पूर्ण पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे आणि गोल्डन पॅलेस मंगल कार्याचं तिथे मेन रोडला हवेलाच आहे. अच्छा, हां. चला तर मित्रांनो, बाकी मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो सगळं. एक 40 ते 50 वर्ष जुनं हॉटेल आहे श्री उपहारगृह. त्यांची जी शाखा आहे पेरणे फाटा गोल्डन पॅलेसच्या शेजारी, तिथे आज आपण आलेलो आहे. पहा, चपाती चालू आहे ते. चला किचनमध्ये पाहूया. पहा मित्रांनो, किचन एकदम नाही का क्लीन आहे सगळं. किचन म्हटलं तर सगळं स्वच्छ पाहिजे, त्यासाठी मी आधी तुम्हाला किचन दाखवतो पूर्णपणे. ठीक आहे, आता ऑर्डरसाठी चालली का खिचडी? अच्छा. पहा मित्रांनो, एक खिचडी झालेली ती आता तयार करून हॉटकेसला ठेवतात. म्हणजे जे काय ऑर्डर येतील तर त्यासाठी ते ठेवलं जातं हॉटकेसमध्ये. जे मसाले पण पाहू शकता तुम्ही, जिथं तिथं सगळं कटिंग बिटिंग एकदा. आणि आता आपलं चालू होऊन किती दिवस झाले दादा? 10 दिवस झालेत. अच्छा, म्हणजे पहा मित्रांनो, आता तुम्हाला मी आतमध्ये दाखवलं असेल 10 दिवस झाले. पॉईंट या ठिकाणी चालू झालेले श्री उपहारगृह, पण आतमध्ये कस्टमर पण चालू आहेत छान घरगुती. आता आपण काही हॉटेलला पाहिलं की विदाऊट तेल किंवा काय एकदम पांढरी दिसते फक्त, तसं हे चपाती तुम्ही पाहू शकता एकदम जशी आपण घरी खातो ना त्या टाईपच चपाती एकदम. हे पहा, तेल पण पाहू शकता शेजारी एकदम क्लीनमध्ये आहे सगळं. चला तर आता आपण पाहूया आणखी फूडमध्ये काय काय भेटते आपल्याला. ठीक आहे, रेडीमेड मसाला असतो का आपला? दादा कशाचं प्रिपरेशन चालू आहे आता? व्हेज थाळीचं. काय बनवतात त्याचे? हा, पनीर बटर मसाला. अच्छा, म्हणजे हे ह्याला जे मसाले आहेत हे सगळे आपल्या पुण्यामधून मेन शाखेवरून देतात आपल्याला. अच्छा, पहा मित्रांनो, म्हणजे श्री उपहारगृह तर तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये. तिथं जी काय क्वालिटी भेटेल ना तीच क्वालिटी इथं भेटणार तुम्हाला. कारण मसाले जे आहेत ते पूर्णपणे तिकडून जे पॅकिंगचे मसाले करून दिलेले आहेत त्यांनी, तेच मसाले पूर्णपणे इथं वापरले जातात. हे त्यांचे रेडीमेड मसाला येतो डायरेक्टली आणि तो इथं द्यायचा ग्रेव्हीचा. ही जी खिचडी आताच बनवली गरम आहे पूर्णपणे नाही का. हे पहा, त्याच्यामध्ये उपमा आहे. दिसायला स्ट्रक्चरच एकदम मस्त दिसतंय. पोय. अच्छा, म्हणजे हे पूर्णपणे गरमच अजूक. आता सकाळी जे किंवा केलेले त्यांनी खिचडी ते तर आता मी आलो तेव्हा जस्ट चालू झालं. म्हणजे सगळं आत्ताच चालू झालेलं आहे किचनमध्ये ते सगळं व्यवस्थित. अच्छा, म्हणजे जे मेन आहे आपलं श्री उपहारगृह मिसळ. अच्छा, आणखी काय इथं बनतंय लाईव्हमध्ये दाखवतो मी तुम्हाला. कांदा भजी. पहा मित्रांनो, मस्त गरमागरम
कांदा भजी काढायचं चालू होतं इथे. वडापाव कांदा भजी आपण हॉटकेसला ठेवतच नाही, जशी ऑर्डर येईल तसेच काढून देतो. अच्छा, जे वडापाव असेल कांदा भजी असेल हे जसे तुम्ही ऑर्डर देसाल त्यानुसार मग तुम्हाला ऑर्डरनुसार बनवून मिळते. पहा मित्रांनो, सगळं त्यांनी कसं एकदम व्यवस्थित आहे, टेम्परेचर आणि ते सगळं सेट केलेलं आहे. म्हणजे जिथलं तिथं सगळं मॅनेजमेंट त्यांनी असं केलेलं आहे ना की पूर्णपणे क्वालिटी आणि हे सगळं ठेवण्यासाठी पूर्णपणे नियोजन केलेलं आहे सगळं व्यवस्थित. ह्याच्यावरती टेम्परेचर आणि ते सगळं मेंटेन करूनच मग ते सगळं केलं जाते. चहा छान बनवलेला आहे, क्वालिटी पण छान आहे आणि सर्व्हिससुद्धा छान आहे इथे. पहा मित्रांनो, मिसळची ऑर्डर चालू जातं. आपण थोडंसं रिव्ह्यू घेत होतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही, पण चला ठीक आहे. पावभाजी का दादा? जरा काय घेतलं होतं आपण इथे? पनीर कशी वाटली क्वालिटी? छान आहे, चपाती गरम आहे, भाजी चांगली आहे. अच्छा, म्हणजे चपाती ते एकदम घरगुती. हो, घरगुती गरम दिलेली आहे. बाकी सर्व्हिस आतापर्यंत आले ना व्यवस्थित सगळं? चालतंय. ओके दादा, क्वालिटी तर आवडली आहे दादांना. पहा नक्की तुम्ही पण ट्राय करा. तर आज आपण इथं ट्राय करणार आहे त्यांची व्हेज थाळी. स्पेशली तर तसं त्यांचं मिसळ आहे. गेले 50 वर्षापासून पुण्यामध्ये हे हॉटेल चालू आहे आणि त्यांची शाखा इथे चालू झालेली आहे. पावभाजी असेल, मिसळ आणि व्हेज थाळी मी ट्राय करणार आहे. मित्रांनो, दादा आलेले, दादांना आपण विचारू हॉटेलबद्दल थोडीशी माहिती. नाव काय दादा आपलं? नवनाथ श्रीरंग दोडके. दोडके. दादा, आपण हे हॉटेल कधीपासून चालू केलं तर? हे हॉटेल आम्ही आता एक 10-12 दिवस झाले चालू केलेले हॉटेल. अच्छा, म्हणजे आता हे श्री उपाहारगृह हे जे पुण्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून चालू आहे, हे कसं तुम्हाला सुचलं की आपल्या पुणेनगर रोडला व्हेजमध्ये थोडंसं वेगळं कन्सेप्ट कसं सुचलं तुम्हाला? सुचलं म्हणजे आमच्या हे मी त्यांच्याकडे मॅनेजमेंट बघतो हॉटेलचं. अच्छा. तरी साहेबांना सुचले बनवण्याचं हॉटेल इथं. अच्छा, म्हणजे त्यांच्या तिथं जे काही हॉटेलचे मॅनेजमेंट तुम्ही पाहता तिथे? हां, मी बघतो त्यांचं. ओके ओके. मग आता त्यानुसार आपण हे चालू केलं आहे सगळं? हां. अच्छा. तर आता आपण काय काय देतो मेनू इथे? मेनू आपण इथं व्हेज थाळी देतो. नाश्त्यामध्ये? नाश्त्यामध्ये उपमा, खिचडी, पोहे आणि साबुदाणे वडे देतो. अच्छा, म्हणजे उपवासाचंही आपण देतो म्हणजे फराळाचं नाही का? तर सध्या कसं होतं, व्हेज म्हटलं की थोडंसं उपवास आले आणि प्युअर व्हेज येतं, त्याच्यामुळे तो काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम. हां. आणि आता पण नाही की स्पेशल आपलं जे ओळखलं जातं की मिसळसाठी, हां, मिसळ. तर हे मिसळची प्राईस काय? ही मिसळची 100 रुपये प्राईज आहे. 100. म्हणजे ह्याच्यामध्ये लिमिटेड अनलिमिटेड कसं काय? आता सध्या ट्रेंड असतात नाही का वेगवेगळे, प्रत्येक हॉटेलला गेलं की आपण कुठं अनलिमिटेड कुठं काय, तसं आपलं हे 100 रुपयामध्ये आपल्याला हे कसं आहे मिसळ? ही पहिली आपण फर्स्टला 100ला देतो आणि नंतर मग एक्स्ट्रा पाव देतो, लागले की त्याचे प्राईस देतो. प्राईस ओके. म्हणजे 100 रुपयाला आपली मिसळ आहे. हां. आणि आपली जी व्हेज थाळी, आता व्हेज थाळीमध्ये पण तुम्ही 2 भाज्या, डाळ, राईस आणि हे दिलेली आहे. थाळीचं प्राईस काय देतं? 200 रुपये थाळीची 200 रुपये. प्राईस. अच्छा, म्हणजे ही पण थाळी खूप छान आहे. तर हे मी तुम्हाला टेस्ट करून सांगलेच, पण 200 रुपयाला ही थाळी आहे. आणि पावभाजी 130 रुपयाला 130 पाव. रुपये. अच्छा, म्हणजे जेमतेम जे काय पुणे नगर हायवेच्या हिशोबाने आणि क्वालिटीच्या हिशोबाने एकदम रिजनेबल रेटमध्ये Reasonable सगळं rate. आहे. ओके. आणि आता पाहतोय आपण जवळजवळ 10-15 दिवसाच्या हिशोबाने रिस्पॉन्स खूप छान मिळतो आपल्याला. हा, छान रिस्पॉन्स आहे एकदम. अच्छा, म्हणजे शेवटी कसं आहे, क्वालिटी दिली तरच कस्टमर सगळा रिपीट होत असतो. आपण क्वालिटी दिली तरच कस्टमर पण आपल्याकडे येतात. असं आहे. ओके. पहा मित्रांनो, म्हणजे आता आपण आल्यापासून पाहत होतो की कंटिन्यू कस्टमर रश चालू आहे. आणि मी एक पाहिलं आपल्या किचनमध्ये हे जे आहेत आपले हे मसाले आपले सगळे पुण्याच्या जी शाखा आहे मेन तिकडनंच आपलं हा, पॅकिंग मेन येतं. शाखेकडनं ते सगळं अख्खं. अच्छा, म्हणजे क्वालिटीत कुठलेही कॉम्प्रोमाइजेस नाही, 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 जे काय अजिबात. तिथं देतो आपण तेच इथं. हीच क्वालिटी इथं. चला तर मित्रांनो, म्हणजे क्वालिटी आणि हे सगळं त्यांनी एकदम मेंटेन केलेले. तर आता मी ट्राय करून सांगतो तुम्हाला. पहा मित्रांनो, मिसळ आलेली आपली नाही का? आणि रेग्युलर आपण जी मिसळ खातो ना त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी मिसळ आहे, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी हे पहा थोडंसं बटाट्याची म्हणजे नाही का, बटाट्याचं जे भरीत असतं पिवळ्या ह्याच्यातलं हिरव्या मिरचीतलं ते भरीत त्यांनी मिसळला वापरलेलं आहे. हे पहा, ह्याच्यात मटकी आणि जे बटाट्याचं आहे ना, पोहे आणि बटाटा ते वापरलं जातं या. तिखट नाही जास्त, नॉर्मल आहे. ह्याच्यामध्ये बटाटा आणि ते जे त्यांनी मटकी शेपरेट टाकलेलं नाही का ते जाणवतं. जनरली आपल्या पुणे नगर रोडला शक्यतो मिसळमध्ये ना बटाट्याचं कोण वापरत नाही बटाटा, पण ह्या मिसळला पहिल्यापासून बटाटा तो वापरला तो बटाट्याचं बरेच.
म्हणजे जशी सदाशिव पेठेत आपण खातो ना त्या टाईप आहे. जास्त काय तिखट पण नाही किंवा काय. आणि फरसन जे आहे ना एकदम 2-3 प्रकारचं आहे. छोटी शेव आणि त्याच्यामुळं खायला पण मॅच होते लगेच ते फरसाणामध्ये. म्हणजे जास्त तिखट नाही काय नाही, एकदम फ्रेश फरसन आहे. काही ठेवा पण काय होतो फरसाण कडक असतं ना मग व्यवस्थित लागत नाही खायला. थोडंसं पाव बरं ट्राय करतो. पाव पण सॉफ्ट आहे चांगला. काय मित्रांनो पूर्णपणे फरसाणमध्ये ना डीप झालं आता. सॅम्पलमध्ये फरसाण पूर्ण डीप झाले. थोडासा टँगीनेस पण आहे नॉर्मली, एकदम नॉर्मल. त्याच्यावरून छान लागते. हां पोहे आणि बटाट्याचा फ्लेवर पूर्णपणे तो जाणवतो त्याच्यामध्ये. कुठलंही चेंज केलेलं नाही आणि एक्स्ट्रा काय. आणि 100 म्हणजे ना त्यांची क्वांटिटी पण भरपूर. त्याच्यामुळे 100 रुपयाची एकदम परवडेबल मिसळ आहे. आणि मला नाही वाटत कुठला त्रास होईल. आणि शॅम्पलमध्ये पण ना झटका बिटका लागत नाही किंवा गरम मसाल्याचे ना कुठलाही ओव्हरनेस जाणवत नाही जेव्हा. जास्त करून आपण नॉनव्हेज जास्त ट्राय करतो तुम्हाला पण माहिती. पण मिसळ पण छान यांची. त्यांची व्हेज थाळी याच्यामध्ये पाहू शकता. गुलाबजाम दिलेला आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, डाळ आहे, हे एक मिक्स व्हेज आणि मला वाटतं बटर पनीर आहे ना, ग्रीन पीस आणि बटर पनीर हे 2 भाज्या दिलेले आहे. राईस म्हणजे पूर्णपणे 200 रुपयाला एक पोटभर थाळी तुम्हाला जी ती येणार आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्ही पहा चपाती जी आहे ना एकदम घरगुती टाईप जी भेटते ना आपल्याला एकदम त्या टाईप आहे. तेल बिल लावून एकदम. आणि इथं चपाती त्याच्याबरोबर पराठा पण भेटतो. ओके चला तर भाजी आपण ट्राय करू थोडं. सगळ्यात आधी हे पहा बटर पनीर. पनीर खूप छान लागतो. ग्रेव्ही पाहा तुम्ही. जे पूर्णपणे रेस्टॉरंटमध्ये भेटते ना त्याच टाईप ग्रेव्ही. स्वीटमध्ये डेली आपलं चेंज राहतं का आयटम. पनीर बटरमध्ये ना बटर पूर्णपणे जाणवते. हे पहा ग्रीन पीस जे आहे ना पूर्णपणे बॅलन्स केलेलं आहे त्यांनी ते. म्हणजे श्री उपहारगृह आहे ना म्हणजे ह्यांची जी थाळी आहे ना पूर्णपणे त्या लेवललाच आहे. चटणी काय दिली त्यांनी मी ती चेक करतो बरं का. शेंगदाणा चटणी छान आहे. यांचे पनीर बटर आहे ना मला खरंच खूप आवडली ग्रेव्ही. एकदम त्यांनी जे पनीर आणि ते वापरले म्हणून एकदम फ्रेश आहे. आणि ग्रेव्ही पण खरंच खूप छान आहे. आणि या थाळीमध्ये ना प्रत्येक गोष्ट एकदम फ्रेश आहे. म्हणजे कुठलंही दिसायला थाळी एवढी भारी दिसते ना एक नंबर. आणि इथं तुम्ही आले तुम्हाला फक्त एक भाजी घ्यायची. इथं स्पेशली तुम्ही ना पनीर बटर यांची स्पेशली ट्राय करा कारण खरंच खूप छान आहे. म्हणजे पनीर बटरसाठी स्पेशल थम्सअप आहे. राईस ट्राय करू. थाळी खरंच खूप छान आहे. डाळ पाहू शकतो नाही का. थिकनेस बघा एकदम घट्ट आहे. डाळ पण छान आहे. जर म्हणजे एकदम सिंपल डाळ आहे, साधी डाळ आहे, खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला दाल तडका वगैरे घ्यायचीच गरज नाही. म्हणून त्यांनी जिरा राईस आहे ना छान वाटतो इथला. आणि फूड क्वालिटी खरंच खूप छान आहे. म्हणजे तुम्ही श्री उपहारगृह आला ना सकाळी जरी आले तर नाश्त्याचे आयटम चांगले आहेत. दुपार तुम्हाला वाटलं तर जेवण करायचं आहे तर जेवणाला मग सगळ्यात बेस्ट आहे इथं व्हेज थाळी. बाकी तुम्ही कुठल्याही तुम्ही खानावळीला जावा किंवा काय जावा अशी ह्या टाईप थाळी तुम्हाला तो भेटू शकत नाही. हे मी 100% तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. आणि स्वीटमध्ये पण त्यांनी बघा गुलाबजाम दिला.
थाळी खरंच खूप छान आहे. मी संपवणार आहे पण नंतर समज नाही का मला तुम्हाला पावभाजी पण टेस्ट सांगायची थोडंसं हाताने घेतो म्हणजे व्यवस्थित खाता येते. खरंच खूप छान थाळी त्यांची. पावभाजी मस्त की बटर वापरलं त्यांनी वरतून. थिकनेस पण पाहू शकता नाही का. कलर थोडासा आहे ना थोडासा चॉकलेट कलर आहे आणि पावसुद्धा त्यांनी फ्राय करून दिलेली आहे आपल्याला. ओके थोडंसं आहे ना आधी पावापेक्षा आहे ना विदाऊट पाऊस ट्राय करतो म्हणजे क्वालिटी कशी कळेल चव कशी लगेच कळेल आपल्याला. त्यांनी जे भाज्या जे वापरले ना असे मोठी कुठलेच एकदम क्रश केलेले आहे सगळे ना टोटल स्मॅश केलेले आहेत भाज्या हे सगळं एकदम. आणि वरून तो बटर टाकलेलं ना ते पण जाणवते. पाव थोडेसे वेगळे गोल पाव आहेत आणि ना एकदम सॉफ्ट पाव आहे पाहू शकतो म्हणजे एकदम फ्रेश आहे. तिखट थोडंसं कमी आहे म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तिखट तर तुम्हाला आधी सांगावंच लागेल की थोडंसं तेज द्या म्हणून. कारण मिसळ असेल व्हेज भाजी जरी असेल किंवा पावभाजी जरी म्हणतो ना तिखट नाही आहे एकदम नॉर्मल नाही का नॉर्मल टाईप आहे एकदम पण टेस्ट खूप छान आहे. आता पावभाजी आपण ज्या ट्राय केल्या नाही आधी म्हणजे एकदम त्या तोडीच तोडे तुम्हाला इथं श्री उपहारगृहाला आहे ना म्हणजे फूड त्यांनी खरंच खूप छान आहे. म्हणजे सगळी क्वालिटी आहे असं काही नाही एका कुठल्या तरी पर्टिक्युलर फूडला क्वालिटी आहे आणि एखादं मग त्याच्या लेवलने थोडासा कमजोर असं काहीच नाही. पावभाजी पण खरंच खूप छान आहे. आणि बटरसुद्धा आहे ना अमूलचंच वापरत आहेत त्याच्यामुळे ती आहे क्वालिटी पण राखत आहेत आणि क्वांटिटी पण विशेष म्हणजे ना क्वांटिटीवरती पण त्यांनी खूप छान लक्ष केलेलं आहे. आणि ॲम्बियन्स पण पहा तुम्ही पूर्णपणे फ्रेश आहे सगळं दिसाल तुम्हाला असं काही नाही की नाही का. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही ना फूड कलर बिलर काहीच वापरलेलं नाही. जे आता सध्या ते सगळेच हॉटेलवाल्यांनी ते लक्षच ठेवलेलं आहे की फूड कलरपासून थोडंसं लांबच राहतात नाही का. खरंच खूप छान आहे. तर चला आपण थोडंसं जेवण घेऊ आणि नंतर बोलतो. आता शेवटनं नाही का आपल्याला मोदक दिलं तर स्पेशल. आता उकडीची मोदक ह्या रूटला कुठेच मिळत नाही म्हटलं तरी चालेल. आपल्या पुणे नगर रोडला उकडीची मोदक आपण ट्राय करतो पहिल्यांदा. पहा एकदम गरमागरम आहे जवळगावर थोडं दादा. हे पहा याच्यामध्ये सारण जे भरले त्यांनी नाही का खोबऱ्याचं जे सारण आहे पूर्णपणे नाही का. आपण कोकणामध्ये खाल्ला होता दिव्या आकारला त्या टाईप आहे गणपती मंदिरापाशी नाही का. आणि ते तूप टाकेन वरून थोडंसं त्याच्यावर पण छान लागतं. गरम एकदम खरं मोदक ट्राय करायचं स्पेशली ना. आज आपण काय होतो कोकणात गेलं की मग मोदक बिदक ट्राय करतो ते इथं आलं की तुम्ही नक्की ट्राय करा त्याच टाईप एकदम. चल तर मित्रांनो आपण इथं त्याची स्पेशली मिसळ खाल्ली पावभाजी ट्राय केली आणि थाळी. आता आपल्याला सगळ्यात जास्त सगळ्यात बेस्ट जो आवडलं ना त्यांची थाळी खरंच खूप छान थाळी आहे. म्हणजे पनीर बटर ते असेल ना खरंच खूप छान. आणि मिसळ पण एकदम आपण जी सदाशिव पेठेमध्ये खातो ना बटाटे त्याच्यामध्ये पोहे ती मिसळ जेव्हा मिसळ आणि पोहे खरंच एक नंबर आहे. आणि नंतर पावभाजी पण खरंच खूप छान होती. चला तर इथं जर आले तुम्ही पुणे नगर रोड हायवेवरतीच आहे हॉटेल गोल्डन पॅलेसच्या समोर. तर तुम्हाला मी ॲड्रेस दिलेला आहे आधी आणि कॉन्टॅक्ट नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. चला खरंच खूप जेवण होतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करायचं.